बालक हे श्री दत्तगुरूंनी केलेल्या 24 गुरूंपैकी एक गुरु, म्हणून त्यांनाच मिनी ब्लॉग मध्ये घेत गुरुपौर्णिमेला सुरुवात करत सकाळी सकाळी विठ्ठल रखुमाईला वंदन केलं आणि जगातल्या सर्वात छोट्या व्यंकटेशाच्या विग्रहाला नमस्कार करून गोविंदा म्हणत बाहेर निघताना आणि चालता चालता भेटल्या त्या सगळ्याच्या हातांचा नमस्कार घेतला. आणि देवशयनी एकादशी पासून भगवान विष्णूंनी पुढचे 4 महिने वामकुक्षी घेण्याचं ठरवलं असल्याने त्यांचा भार सगळ्या देवांनी वाटून घेऊन सर्वप्रथम प्रभार गुरूंकडे दिला. त्यामुळे श्री दत्त जय दत्त म्हणत ज्यांना गणपती बाप्पा आणि दत्तगुरु प्रसन्न होते अशा विद्यावाचस्पती परमपूज्य श्री धोंडीराज महाराज कवीश्वर यांना वंदन करत प्रचंड उत्साहात सगळ्यांनी आरती केल्यावर मी पंक्तीत प्रसाद घ्यायला बसलो. मग कुणी भाजी, कुणी वरण, तर कुणी भजे वाढायला घेतल्यावर या लहानग्याने भक्तांची तहान भागवण्याची गोष्ट म्हणजे पाणी प्यायला प्याले द्यायला सुरुवात केली. आणि माझ्या समोर येताच त्या प्याल्यांनी ये बंधन तो प्यार का बंधन है म्हणून वेगळं होण्यास नकार दिल्याने या पठ्ठ्याने त्यांना स्वतःपासून वेगळं केलं. असो, खरं सांगू का,